नमस्कार मित्रांनो, कांतास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल बेसनचे लाडू। तर इथे सामग्री मी 2 कप बेसन, अर्धा कप पिठी साखर, घी, इलायची पूड आणि थोडी पिस्ता घेतले आहेत। चला तर सुरू करूया लाडू बनवायला। सर्वप्रथम मी इथे पॅन गरम करून घेतला आहे। जसा पॅन गरम होईल त्यात आपण तूप टाकूया। पहिले मी 3 स्पून तूप घेतलं आहे। बाकीचं तूप आपण नंतर थोडं थोडं करून ॲड करूया। जसं तूप गरम होईल त्यात आपण बेसन ॲड करूया। इथे आपण सध्या अर्धा बेसन वापरूया आणि बाकीचं उरलेलं आपण थोडं थोडं करून ॲड करूया। बेसन घातल्यावरती गॅस आपण लो फ्लेमवरती करूया आणि बेसनला हळूहळूपणे हलवायला सुरुवात करूया। सुरुवातीला बेसन थोडेसे कोरडे वाटेल, पण जसजसं आपण थोडे करून तूप टाकूया तसतसं बेसनला पण तूप सुटेल। आपण बेसन कंटिन्यूस भाजत राहूया, नाहीतर बेसन खाली चिटकेल। आता आपण उरलेलं बेसन यामध्ये ॲड करूया आणि परत हलवायला सुरुवात करूया। इथे मी उरलेलं बेसन पण ॲड केलं आहे आणि परत हलवायला सुरुवात करते। भाजताना हाताने हलवणं थांबवू नका, नाहीतर बेसन खाली जळायला लागेल। इथे मी तूप घालण्याच्या पहिले थोडंसं अजून भाजून घेते। बेसन आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत थोडं भाजूया। इथे मी आता 1 टेबलस्पून तूप ॲड करते आणि परत हलवायला चालू करते। तुम्ही ते बघू शकता, मी कंटिन्यूसपणे हलवते आणि आजूबाजूने पण सगळे बेसन जवळ समेटून त्याला परत मिक्स करून घेते। त्यामुळे बेसन आपले एक ठिकाणी जळणार नाही आणि प्रत्येक भाग चांगल्यापणे भाजला जाईल। कधी कधी आपण तूप ॲड केल्यानंतर यामध्ये तुपाचे गोळे होतात, सो त्याला तुम्ही स्पॅटुलाने दाबून दाबून थोडे स्प्रेड करून घ्या। तुम्ही बघू शकता आता आपलं मिक्सचर थोडंसं लाईट ब्राऊन झालं आहे। आता यात आपण परत थोडेसे 1 टेबलस्पून तूप घालूया
मी ते परत याला हलवायला चालू करते आहे. तुम्ही ते बघू शकता, बेसनला आता एकदम मस्त असा कलर येतो आहे आणि याचा सुगंध पण खूप छानसा येतो आहे. आता आपण परत थोडेसे तूप ॲड करूया आणि हे मिश्रण एकदम मस्तपणे मिक्स करून घेऊया. मी फ्लेम थोडासा हाय केला आहे, यामुळे बेसनला थोडी चांगली चव येते. तुम्ही बघू शकता बेसनला काय मस्तपणे ब्राऊन कलर आला आहे. यात आपण आता अजून तूप घालूया आणि मस्तपणे परत हलवून घेऊया. बेसनला आता छानसा सोनेरी कलर येतो आहे आणि बाजूने पण तुम्ही बघू शकता याला तूप सुटायला लागलं आहे. याचा अर्थ आपलं भाजणं एकदम परफेक्ट झालं आहे. आपलं मिक्सचर आता एकदम तेलकट आणि मऊ झालं आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता. आपल्या बेसनला आता तेल सुटायला लागलं आहे. दॅट मीन्स आपलं बेसन आता लाडूसाठी एकदम परफेक्टली रेडी आहे. आता हे गरमागरम बेसनचं मिश्रण आपण एका भांड्यात काढूया आणि त्याला थोडा वेळ थंड होऊ देऊया. हे मिश्रण थंड झाल्यावरती यात आपण आता साखर मिक्स करूया. मी इथे अर्धा कप साखर घेतली होती, बट त्यापेक्षा कमीच यूज केली आहे. तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मिक्सचर थोडेसे गरम राहील, सो स्टार्टिंगला जर तुम्हाला हाताने मिक्स करायला त्रास होत असेल तर तुम्ही स्पूनने सुद्धा मिक्स करू शकता. स्पूनने मिक्स करताना मेक शुअर की तुम्ही पूर्णपणे साखर मिक्स करताय, नाहीतर काहीसा भाग गोड लागेल आणि काहीसा फिक्का. आपण यामध्ये आता वेलची पूड घालूया. अगदी थोडीशी वेलची पण पुरेशी आहे. याने चवीमध्ये खूप जास्त डिफरन्स येतो. आता आपण हे सगळं मिक्सचर परत एकदा चांगलंपणे मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता हे किती छान दिसतंय ना. यामध्ये गुठळ्या आहेत, नाहीत हे जास्त तेलकट आहे. आता हे मिक्सचर लाडूसाठी परफेक्टली रेडी आहे. आता सुरू करूया सगळ्यात मजेशीर भाग, लाडू बांधायला. मी लाडू बांधायच्या पहिले हाताला थोडेसे तूप लावले होते, यामुळे ते मिक्सचर हाताला चिकटणार नाही. आता आपण थोडे थोडे मिक्सचर घेऊन गोल गोल लाडू बांधूया. बघा आपला फर्स्ट लाडू रेडी आहे.
असे करूनच आपण सर्व बाकीचे लाडू बांधूया आणि सगळ्यात शेवटी आपण लाडूवरती थोडी पिस्ता लावूया फॉर डेकोरेशन. यामुळे लाडूला मस्तसा असा सुंदरसा लुक येतो. बेसनचे लाडू हे दिवाळी फराळासाठी, गणपतीत किंवा कोणत्याही सणाला अगदी परफेक्ट आहेत. तुम्ही हे थंड झाल्यावरती डब्यात भरून ठेवू शकता. हे लाडू बरेच दिवस टिकतात आणि रोज नव्यासारखे लागतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कांताज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणखी एका सुंदरशा रेसिपीसोबत. तोपर्यंत हॅपी कुकिंग आणि हॅपी दिवाळी.